रसिक महाराष्ट्र प्रेमी दर्शक नमस्कार. तीर्थस्वरूप बाबा म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची 79वी पुण्यतिथी या 24 एप्रिल रोजी आहे. बाबांच्या निधनानंतर आम्ही मंगेशकर कुटुंबीय ही पुण्यतिथी कधीही खंड पडू न देता गेल्या 2019 पर्यंत श्रद्धेने सादर करीत राहिलो. अत्यंत आदरपूर्वक प्रेमपूर्वक दीनानाथ पुण्यतिथी सादर होत राहिली. थोर कलाकार, साहित्यिक, समाजसेवक यांचा सत्कार हे या स्मृती दिनाचे विशेष वैशिष्ट्य राहिले. पण गेल्या वर्षी करोना उद्रेकामुळे ही पुण्यतिथी सादर होऊ शकली नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणात ही पुण्यतिथी आम्ही सादर करणार होतो, पण यावर्षीही करोनाने रौद्ररूप धारण केले आहे. सारा हिंदुस्तान नव्हे, सारे विश्व या महामारीने त्रस्त आहे. यावर्षीही रंगमंदिरात पुण्यतिथी सादर होऊ शकत नाही. म्हणून मास्टर दीनानाथांची एक चित्रफीत आम्ही ABP माझा या प्रसिद्ध वाहिनीवर सादर करीत आहोत. आमच्या विनंतीला ABP माझा वाहिनीने लगेच होकार दिला. मी ABP वाहिनीचे आभार मानते. वाहिनीचे प्रमुख श्री खांडेकर यांचे आभार, तसेच आम्हाला नेहमी मदत करणारे श्री अश्विन बापट, शैला दातार, प्राची देवल यांची मी मनःपूर्वक आभारी आहे. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. शंकर भंडारी पारा चंद्र सूर्य माता पारा चंद्र सूर्य अंगारा में भस्मराज नंदी गण संग डोले. शंकर भंडारी शंकर भंडारी मुंडन ती मार सारे मुंडन ती मार सारे तिथ गंग नाद पाल्या तिथ गंग नाद पाले पाच वर्ण साधी नाम जय जय बोले. शंकर भंडारी शंकर भंडारी सका परा चंद्र सूर्य माता परा चंद्र सूर्य माता परा चंद्र सूर्य अंगना में भस्मराज नाम कण संग डोले. शंकर भंडारी. नमस्कार, मी विक्रम गोखले. 29 डिसेंबर 1900 रोजी निसर्गरम्य गोव्यामध्ये मंगेशी इथं दैदिप्यमान स्वर लाभलेल्या एका दैवी युगपुरुषाचा जन्म झाला. हा युगपुरुष म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर. अगदी लहानपणापासूनच दीनानाथांचे व्यक्तिमत्व लोभसवाणं होतं. ते कुरळे केस, गोरा वर्ण, डोळे, नाक तरतरीत, आणि अगदी लहान वयातच बालकलाकार म्हणून रंगभूमीवर ते आले. ते गणपती, शारदा, सरस्वती या प्रवेशामध्ये.
वयाच्या अवघ्या 13व्या वर्षीच ते नटीचं काम करायला लागले. या काळात त्यांच्या धारदार आवाजावर संगीताचे संस्कार केले ते गणपती बुवा भिलवडीकर आणि बाबा माशेलकर यांनी. आता बाबा माशेलकर हे पंडित भास्कर बुवा बखले यांचे गुरुबंधू. तर या संगीत संस्कारांमुळे दीनानाथरावांच्या गाण्याची कीर्ती अगदी लहान वयातच सर्वदूर पसरली आणि एक अलौकिक घटना घडली. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या किर्लोस्कर नाटक मंडळीत 1914 साली बालगंधर्वांच्या नंतर दीनानाथरावांचा अतिशय सन्मानाने प्रवेश झाला आणि त्यांचं गाणं असं बहरायला लागलं. किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये वडीलधाऱ्या सगळ्यांचा दीनानाथांवर अतिशय जीव होता. शंकरराव मुजुमदार, राम गणेश गडकरी यांचा तर विशेष. त्यात कृष्णराव कोल्हापुरे, चिंतामणराव कोल्हटकर, दिनकरराव ढेरे या मंडळींची त्यांची विशेष अशी सलगी झाली. त्यानंतर खास दीनानाथरावांसाठी शंकरराव मुजुमदारांनी एक उर्दू नाटक रंगभूमीवर आणलं. त्याचं नाव ताजे वफा. या नाटकामध्ये दीनानाथराव कमलेची भूमिका करायचे. त्यांच्या बालम सुरतिया आणि हाय रे जमाना तोरीच्या आलिया गाण्यांना मिळणारे वन्समोर हे न संपणारे असायचे. यानंतर आलेल्या संदेशकार अच्युतराव कोल्हटकरांच्या सुंदोपसुंद या नाटकाच्या जाहिरातीमध्ये कोल्हटकरांनी म्हणजे अच्युतराव कोल्हटकरांनी दीनानाथरावांच्या नावाच्या आधी मास्टर हे बिरुद लावलं. ते नंतर अजरामर झालं. यानंतर 1915 साली जेव्हा किर्लोस्कर नाटक मंडळींनी राम गणेश गडकरी यांचं पुण्यप्रभाव हे नाटक रंगभूमीवर आणलं तेव्हा दीनानाथरावांच्या किंकिणीला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. नाचत ना गगनात नाता, नाचत ना गगनात नाता, तारांची बरसात नाता, तारांची बरसात नाता, नाचत ना गगनात नाता, नाव उलटली नाव उलटली भाव हरपली, नाव उलटली भाव हरपली, संदेरी. किर्लोस्कर नाटक मंडळीत मालक आणि नटवर्ग यांच्यामध्ये कुरबुरी सुरू झाल्या आणि शेवटी चिंतामणराव कोल्हटकर, कृष्णराव कोल्हापुरे आणि दीनानाथराव मंगेशकर त्याच्यातून बाहेर पडले. ही तारीख होती 31 डिसेंबर 1917. पण विशेष म्हणजे या तिघांनी तात्यासाहेब परांजपे आणि राम गणेश गडकरी यांच्या आधाराने बलवंत नाटक मंडळीची स्थापना केली. ती तारीख होती 18 जानेवारी 1918. आता 14 ते 18 हा जो विचार आपण करतो त्या 18 वर्षा मुलगा एका नाट्य संस्थेचा मालक झाला. त्या काळात उत्कृष्ट स्त्रीपात्र करणाऱ्या कलावंताला त्या संस्थेची लक्ष्मी समजली जाते. आता जर बलवंत तुम्ही पडदा पाहिलात, बलवंत नाव संगीत मंडळीचं पाहिलं तर ते ठेवताना सुद्धा त्याच्या देहभक्ती तुम्हाला दिसेल. बलवंत म्हणजे कलेचा कुटुंबीय म्हटलं तर अण्णासाहेब किर्लोस्कर होते म्हणून त्यांचं नाव बलवंत होतं. पण त्याच्याच बरोबर लोकमान्यांचं नाव जे आहे ते बलवंतच असल्यामुळे बलवंत संगीत मंडळी आता दोन्ही अर्थाने ते नाव आपल्या समोर येतं. मास्टर दीनानाथ, कृष्णराव कोल्हापुरे आणि चिंतामणराव कोल्हटकर असे 3 मालक या संस्थेचे होते. त्यापैकी 8 आणे मालकी मास्टर दीनानाथांची, 4 आणे मालकी ही कोल्हापुरे व मांची होती आणि 3.5 आणे मालकी ही चिंतामणरावांची. बलवंत वातावरण हे खरोखरच बलवंत होतं. सौंदर्य, नजाकत, कोमलपणा या सगळ्याची पूजा बालगंधर्वांनी बांधली. ललित कलेमध्ये महात्माजींच्या तत्वज्ञानाचा प्रसार झाला. पण बलवंत एक क्रांतिकारी संस्था होती. शस्त्रावर विश्वास असणारी ही माणसं होती. यांची नाटकं ही त्या भाषेतली होती. हे कलाकार त्या भावनेमध्ये बुडलेले होते. आपल्या रंगभूमीवर येणारं नाटक समाजाला प्रबोधन करणारं असावं या बाबतीत हे तिन्ही मालक एका मतात होते. महत्वाचं म्हणजे मास्टर दीनानाथराव हे अखंड संगीत साधनेमध्ये व्यग्र असायचे. मेहनत
खर्जाची पहिल्यांदा करायचे आणि सकाळच्या वेळेला आणखी संध्याकाळ झाली की वरच्या सप्तकामध्ये ताणून आवाज हे करायचे. तो आवाज तयार झाल्यानंतर त्याची प्रचिती पाहण्याकरता म्हणून आमच्याकडे एक जेवणाच्या वेळेला एक तास असते, घंटा जशी असते तशी तास असते, खाण 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 खाण. तर तो खणखण आवाज लांबनं जो येतो त्या तिथं उभं राहायचे आणि तो घंटानाद आणखीन आवाजाचा तो दूरच्या माणसाला घंटानादापेक्षा यांचा आवाज मोठा ऐकू यायचा, इतका मोठा त्यांनी कमवला. राग पहिल्यांदा स्वच्छ म्हणून दाखवायची, पण त्याच्या अनुषंगानं लोकांना हा राग तर बरोबर झाला पण भास देणार का होता त्या रागासारखा असं ते चक्रावून टाकायची. ते विचार करताना तो राग, त्या रागाची देवता, तो समय, काव्य याला अनुसरून लोकांच्या समोर तो राग मांडायची. यानंतर बलवंत नाटक मंडळीने श्रीपाद कृष्ण कोलटकर यांचं जन्मरहस्य आणि नंतर तात्यासाहेब केळकरांचं वीरविडंबन ही दोन्ही नाटकं दिमाखात रंगभूमीवर आणली. परंतु यानंतर एक दुर्दैवी दिवस उजाडला. 23 जानेवारी 1919 या दिवशी प्रतिभावंत नाटककार राम गणेश गडकरी यांचं निधन झालं. बलवंतचा मोठा आधारच नाहीसा झाला. पण अतिशय महत्वाचं म्हणजे नेमक्या त्याच दिवशी गडकरी मास्तरांनी स्वतःचं भावबंधन हे नाटक लिहून पूर्ण केलं होतं आणि गडकरी मास्तरांच्या इच्छेनुसारच हे भावबंधन नाटक हे बलवंत नाटक मंडळीच्याकडे आलं. त्यामुळे 18 ऑक्टोबर 1919 रोजी अकोल्याला भावबंधनचा पहिला प्रयोग झाला. यातली लतिकेची भूमिका गडकरी मास्तरांनी दीनानाथरावांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली होती आणि दीनानाथाने जीव ओतून ही भूमिका साकारली आणि रसिकांनी सुद्धा लतिकेवर आणि या नाटकावर सुद्धा अपार प्रेम केलं. भावबंधनच्या प्रत्येक प्रयोगात भरपूर उत्पन्न आणि तुफान रंगत असंच घडत असे. त्यामुळे बलवंतचा नावलौकिक आपापच वाढला. भावबंधनच्या या यशानंतर थोर इतिहास संशोधक वासुदेव शास्त्री खरे यांनी बलवंतसाठी एक नाटक लिहिलं. नाटकाचं नाव होतं उग्रमंगल. यातल्या राणी पद्मावतीची भूमिका दीनानाथरावांनी अगदी गाजवली. खरे शास्त्रींनी ही राणी नृत्यकुशल दाखवलेली होती. त्यामुळे मग दीनानाथरावांनी नृत्य शिकायला सुरुवात केली, ती पंडित सुखदेव प्रसाद यांच्याकडे. दीनानाथांनी मराठी रंगभूमीला 2 गोष्टी दिल्या. एक म्हणजे शास्त्रीय कथक नृत्य आणि पंजाबी गाण्यातला पंजाबी ढंग. तर सुखदेव प्रसादनी त्यांना कथक शिकवलं उग्रमंगल नाटकासाठी 1922 साल. आणि त्यावेळेला दीनानाथांनी इतकं सगळ्यांना त्यांच्या छाडो छाडो बिहारी नार या ठुमरीमुळं इतके दीनानाथ सगळ्यांना आवडायला लागले. विशेषतः विदर्भामध्ये किंवा मध्य हिंदुस्थानामध्ये ते दीनानाथांचं नाव जिकडे तिकडे झालं उग्रमंगलमुळं. तीव्र कोमल सूर लावणं, एकदम पहिल्या सप्तकातलं एकदम तिसऱ्या सप्तकातले पुढले सूर घेणं किंवा 2 सुरामधल्या श्रुती घेऊन येणं, हे दीनानाथांच्या इतर गाण्यामध्येही आहे. पण दीनानाथांच्या गाण्यामध्ये एक गोष्ट निश्चित होती, ती म्हणजे त्या गाण्याच्या परिणामात शांतता होती, समाधान होतं आणि ईश्वराची आठवण. आता या उग्रमंगल नाटकाचा पहिला प्रयोग झाला तो 21 जानेवारी 1922 या दिवशी अमरावतीला. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत या नाटकाचे खेळ रंगायला लागले.
पण एक दिवस असं झालं की गर्दीमुळे नाटक सुरू होण्यापूर्वीच नाट्यगृहाची गॅलरीच कोसळली. एकच प्याला राजलक्ष्मी या नाटकांच्या नंतर इंदूरच्या होळकरांच्या राजाश्रयामुळे रंगभूमीवर आलं ते नाटक म्हणजे राजसन्यास, गडकरी मास्तरांचंच. यातल्या दीनानाथरावांच्या शिवांगीच्या भूमिकेने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं. गडकऱ्यांचं जेव्हा राजसन्यास रंगभूमीवर आलं त्यातली शिवांगी जेव्हा त्यांची दीनानाथरावांची लोकांनी पाहिली तर अक्षरशः डोळ्याचं पारण्या पडलं. मला असं आठवतं की राष्ट्रासाठी, देशासाठी, आपल्या राज्यासाठी जीवाची कुरवंडी करणारी ही मुलगी, एक रानवट मुलगी, एक रानपाखरू गडकऱ्यांच्या भाषेत, एक रानफूल असं जेव्हा लोकांनी पाहिलं तेव्हा असं वाटलं की अगदी अशीच मुलगी असायला पाहिजे होती, अशीच मराठमोळी मुलगी असायला पाहिजे होती. आणि तशी त्यांनी केली. त्यावेळच्या टाइम्समध्ये फार मोठा चांगला एक अभिप्राय आहे की तुम्ही राजसन्यास पाहायला याल तेव्हा 1 रुमाल घेऊन येऊ नका, 2 रुमाल आणा, 1 रुमाल झडताना पुरणार नाही, इतके अश्रू त्याच्यात तुम्हाला डाळत येतात. ही शिवांगीची कीर्ती होती. पुढे गंमतच झाली बरं का. म्हणजे बलवंतच्या मुंबईच्या मुक्कामामध्ये त्यांच्या राजसन्यास या नाट्यप्रयोगाच्या वेळी नाट्यगृहाच्या वेळेसंबंधी काहीतरी अडचण होती म्हणून बलवंतनी नाट्यप्रयोग रविवारी सकाळी लावायला सुरुवात केली आणि 3 महिने हे खेळ अलोट गर्दीत सुरू होते. म्हणजे सकाळचे नाट्यप्रयोग सुरू करण्याचं श्रेय हे खऱ्या अर्थाने बलवंतकडे जातं. भासे जनात राया भासे राया भासे जनात राया भासे मनात राया भासे मनात राया नवखंड देह नटला नवखंड देह नटला दार प्यार राया दार प्यार राया. पुढे मग रामराज्य वियोग हे किर्लोस्कर नाटक मंडळींचा वारसा जपणारं नाटक बलवंतनी रंगभूमीवर आणलं. हे नाटक अण्णासाहेब किर्लोस्करांच्या हातून लिहायचं अपुरं राहिलेलं होतं ते चिंतामणराव कोल्हटकरांनी पूर्ण केलं. आता नाट्यप्रयोगांच्या बरोबरच दीनानाथरावांचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सुरू झाले म्हणजे मैफिली, जलसे वगैरे. दीनानाथराव अखंड स्वरसाधनेत असायचे ही गोष्ट खरीच आहे, पण तरी त्यांनी भास्कर बुवा बखले, रामकृष्ण बुवा वझे, मुराद खा, अल्लादिया खा साहेब, अब्दुल करीम खा साहेब, रहिमत खा साहेब, हफीज खा साहेब, निसार हुसेन खा साहेब, शब्बू खा साहेब, द्रुपदीय डागर साहेब, प्रसिद्ध नर्तक कालिका, बिंदा अशा अनेक कलावंतांना बलवंत नाटक कंपनीत अत्यंत सन्मानाने आणून त्यांच्याबरोबर सहवास अनुभवला. याशिवाय नाटक कंपनीचा मुक्काम जिथे जिथे असेल तिथल्या बुजुर्गांचं गाणं म्हणजे गवयांचं, गायकांचं गाणं
दीनानाथरावांनी मनमुराद ऐकलं आणि त्यांच्याकडून बंदिशी घेतल्या, शिकले. जिथून मिळेल तिथून संगीत विद्येची त्यांनी साधना केली आणि या अखंड साधनेतून संगीत सिद्धी मिळवली. दीनानाथांच्या बाबतीत असं वाटतं की सर्वात मोठा त्यांचा गुण म्हणजे त्यांची ग्रहण क्षमता. भोवताली असलेल्या सर्व तऱ्हेच्या संगीतातून, भारताच्या सर्व प्रांतांमधून जे जे काही घडत होतं त्याचा त्यांनी टीप कागदासारखा टिपून घेऊन वापर केला. एक असं ध्यानात येतं की एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये त्यांना शिकायला किती मिळालं असेल. नेहमीच्या पद्धतीने गुरुगृही राहून तालीम करणं हे तर त्यांना जमलं नसणार. पूर्वी नाटक कंपन्यांमध्ये गुरु यायचे आणि तेच एक गुरुकुल म्हणून तयार व्हायचं, ते शिक्षण मिळालं असेल. पण याहीपेक्षा मोठं शिक्षण जर त्यांना मिळालं असणार तर त्यांनी उघडे कान ठेवून जे गाणी ऐकलं ते हैदराबादला गेले, कलकत्त्याला गेले, पंजाबची गायकी ऐकली, महाराष्ट्रात तर हिंडतच होते, गुजराती पारसी थिएटरच्या चाली पण ऐकत होते. या सर्वातून त्यांनी घेतलं. त्यांनी केलेले गुरु जे होते ते गुरु सुद्धा असेच चांगल्या अर्थाने उचले गुरु होते. वझेबुवांचं नाव सहज आठवेल. वझेबुवांचा पहिला विशेष असा होता की महाराष्ट्रामध्ये रुजलेल्या ख्याल गायकीवर जो काही उत्तरेचा प्रभाव कमी होता, मराठी माणसांचे उच्चार, मराठी माणसांचा ठुमरी वगैरे गाण्यामधला थोडासा कोरडेपणा आणि जादा बौद्धिकपणा, या सगळ्यावर उतारा शोधण्याची जी धडपड चालू होती, ही धडपड म्हणजे चळवळ होती तेव्हा. आणि म्हणून पंजाबमधून गोष्टी घ्याव्यात, हैदराबादच्या तानरस खानच्या घराण्यामधून तानेचे काही पॅटर्न्स घ्यावेत, कव्वाली गायकांच्याकडून आवाजाचे लगाव घ्यावेत, उतरत्या ताना घ्याव्यात, टप्प्यांची अंग घ्यावीत, हे सारखं घेणं चालू होतं. आणि दीनानाथांनी हेच काम अतिशय प्रभावीपणे पुढे केलं. मला असं सारखं वाटतं की उत्तरेचा वारा हा दक्षिणेमध्ये यावा म्हणून धडपड करणं ही तेव्हाच्या शास्त्रोक्त गायकांची मोठी महत्वाची कामगिरी होती. आणि नाहीतर महाराष्ट्रामधली गायकी ही कदाचित एकरंगी राहिली असती. नेहमी असं वाटत राहतं की दीनानाथांचा आवाज असा तडफदार होता, त्याचबरोबर तो आवाज लावण्याच्या मागची तडफ ही जास्त महत्वाची होती. गोविंदराव टेंबे असं म्हणायचे की ज्याचा आवाज वाईट असतो तो गवई नक्की होऊ शकतो, कारण त्याला मनात आस असते की ह्या आवाजावर मात करून मला गायचंय. या उलट काही कॅरेक्टर्स असतात, चरित्र असतात अशी की जी म्हणतात मला जे मिळालंय त्याच्या आधारे मी ह्याच्याही पलीकडे जाणार. दीनानाथांचा हा ह्याच्याही पलीकडे जाण्याचा गुण महत्वाचा होता. त्यांच्यामध्ये एक शिक्षक दडलेला असावा, खूप मोठा, खूप हुशार, खूप मेहनती असा शिक्षक. आम्ही जिथं राहत होतो त्यांच्या चाळीमध्येच आम्ही राहत होतो, चांदीला. त्यांची चाळ होती, आता आहे की नाही मला माहित नाही. तर मला त्यांच्याकडं शिकायला मिळावं असे काहीतरी डोक्यामध्ये माझ्या आईला मी विचारलं. आई म्हणजे जा ते तुला शिकवत असतील तर, एवढी मोठी व्यक्ती आहे, तुला मिळालं तर तुझ्या जन्माचं सार्थक होईल वगैरे वगैरे. तर मी गेलो, म्हटलं बाबा मला अशी इच्छा आहे, मला गाणं शिकायचं आहे. तर म्हटलं बसला, तर तबला वाजवता येतो का? तर म्हटलं नाही. ठीक आहे मी वाजवतो असं म्हणून त्यांनी तबला लावला, स्वतः वाजवायला सुरुवात केली. म्हणायला लागलो. सुरुवात कुठली केली?
जरा माये सजनी कहो कटे दिन दिन रतिया जरा माये सजनी. माझ्या सुदैवाने त्यांच्याबरोबर नायकाच्या भूमिका करायला मिळाल्या. दीनानाथरावांनी गंडा बांधला म्हणजे गंडाबंद शागीर झाले ते मात्र रामकृष्ण बुवा वझे यांचे आणि साल होतं 1926 आणि ठिकाण होतं बेळगाव. तिथं दीनानाथरावांनी वझेबुवांना आपलं गुरु मानलं. बेळगावला गंडाबंधन अत्यंत थाटामाटात पार पडलं. आता वझेबुवा हे गायनाचार्य प्रकांड पंडित असंख्य बंदिशींचा साठा असलेले गवई. तर आपल्या नाटकांना अधिक लौकिक मिळावा या भावनेनी इच्छेनी दीनानाथरावांनी या गानमहर्षींना गुरु केलं. ग्वालचं गाणं म्हणजे काय, आपल्या ग्वाल्हेर घराण्याचं गाणं. त्या ग्वाल्हेर घराण्याचा जर असर दीनानाथराव आहे असं म्हटलं तो मैफली पत्र जरूर दिसतो आपल्याला. त्याचं एखादं कौतुक केलंय. बौद्धवांची एक चीज आहे, माऊ मन को फसिया अशी एक भैरवीमधली चीज आहे. त्याची सम ही मध्यमावरती आहे. जेव्हा तेच गाणं संन्यस्त खडकमधलं सुखतातेची जगी या, तो या हा शब्द दीनानाथरावांनी पंचमावर ठेवला. त्याचं सौंदर्य इतकं वाढलं की स्वतः वझेबुवा त्याचं कौतुक एका मैफलीत करताना की आमच्या दिनांनी त्यांचे शब्द सांगतो, आमच्या वझेबुवांचे, आमच्या दिनांनी या गाण्याचं सोनं केलं. 17 फेब्रुवारी 1927 रोजी मुंबईला दिमाखात रंगभूमीवर आलं ते नाटक म्हणजे वीर वामनराव जोशी लिखित रणदुंदुभी. वीर वामनराव जोशी हे लोकमान्य टिळकांच्या तत्वज्ञानाचे पाईक, स्वतंत्र हिंदुस्थान दैनिकाचे संपादक. त्यांनी दीनानाथरावांना समोर ठेवून तेजस्विनीची भूमिका लिहिली होती. मार्च 1911 रोजी मानापमान या नाटकाचा रंगभूमीवर प्रयोग झाला. त्यावेळेला दीनानाथरावांचं रंगभूमीवर पदार्पण सुद्धा झालेलं नव्हतं. पण जेव्हा ऐन तारुण्यात म्हणजे 1927 साली त्यांनी मानापमानमध्ये धैर्यधराची भूमिका केली तेव्हा त्यांनी धैर्यधराच्या पोशाखामध्ये नाटकातला कधी लष्करी अधिकारी, कधी छावणीतला साधा पोशाख, 25 लाखाची जहागिरी मिळाल्यानंतरचा पोशाख असा कालपरत्वे
बदल केला. काकासाहेब खाडिलकर म्हणजे नाटककार खाडिलकर यांनी दीनानाथरावांच्या या कल्पकतेचं कौतुक केलेलं होतं. आणखीन एक गमतीचा भाग, रवी मी या पदाचा पूर्वी मूळ मानापमानमध्ये समावेश नव्हता. ते पद दीनानाथरावांनी घ्यायला सुरुवात केली. ते पद दीनानाथरावांनी गाऊन अजरामर केलं. विद्याव्यासंगी दीनानाथरावांना या पदाची जी मूळ बंदिश आहे, माई पीत बबीन, हिचा अंतरा मिळालेला नव्हता. त्यांच्या अखेरच्या दिवसातही ते नेहमी म्हणायचे की, म्हणजे त्यांना खंत वाटायची, म्हणायचे मला जर कोणी ह्या बंदिशीचा अंतरा दिला तर मी त्याला 1,00,000 रुपये देईन. मुजुमदारांनी एका ठिकाणी फार चांगलं लिहिलंय आणि फार चांगलं लिहिलंय की दीनानाथरावांना ते घेऊन 1932 सालची गोष्ट आहे की ह्याला गेले, सिमल्याला गेले आणि तिथे काउन्सिल ऑफ स्टेट आणि असेंब्लीतली मंडळी ही सगळी असताना जवळजवळ 1,000चा माप तिथे होता. गाणं फार चांगलं झालं. 1,000 लोक होते, त्याच्यात काही ब्रिटिश लोक होते. पण दीनानाथराव त्या गाण्याच्या ओघात एकदम परवशता पाशदैवी यांच्या गळा लागला म्हणून गेले. आबासाहेब मुजुमदारांना वाटतं आता काय होईल. त्या काळात 1932 साली पारतंत्र्यात आपण हे गाणं म्हणायचंय आणि ते सुद्धा सिमल्यात म्हणायचंय, ही काही साधी गोष्ट नव्हती. पण त्यांच्या मनात जे होतं, हृदयात जे उकळत होतं, हृदयात जे जळत होतं, ते वाणीतून बाहेर आलं आणि त्यांनी ते स्वच्छपणाने गाणं म्हटलं. गाणं आटपल्यानंतर काही मंडळी त्यांना म्हणाली की दीनानाथराव तुम्ही परवश, मग त्यात काय म्हणाले पाहतो, पकडलं असतं मला, त्यात काय बिघडलं. मान्यवर तज्ज्ञ गोरा जोशी लिहितात की बलवंतच्या जहाजाच्या शिडामध्ये आता यशाचं वारं भरलेलं होतं. सुकाणे फिरवताच हव्या त्या यशाच्या वाटेला त्यांचं जहाज वळत होतं आणि ते शेवटी रत्नागिरीच्या बंदरात विसावलं. ते साल होतं 1930. लोकमान्यांच्या वास्तूचं दर्शन घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना नाटकाच्या प्रयोगाचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून ही बलवंतची 3ही मालक मंडळी गेली. सावरकर त्यावेळेला रत्नागिरीमध्ये नजर कैदेमध्ये होते.
हे निमित्त जरी नाटकाच्या निमंत्रणाचं असलं तरी सुद्धा खरा हेतू या तिघांचा होता तो स्वातंत्र्यवीरांकडून नाटक लिहून घेण्याचा आणि त्यानंतर स्वातंत्र्यवीरांसारख्या तेजस्वी नाटककाराच्या लेखणीतून साकारलेलं संन्यस्त खड्ग हे नाटक रंगभूमीवर आलं. ती तारीख होती 18 सप्टेंबर 1931. यातली काही पदं शंकर बाळाजी शास्त्री यांनी लिहिली. सावरकरांच्या दर्शनाने दीनानाथराव एवढे भारावलेले होते की या नाटकाच्या निमित्ताने या दोघांचा खूप उत्तम परिचय झाला, वरचेवर भेटी होऊ लागल्या आणि दीनानाथराव सावरकरमय झाले. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरही बलवंतच्या रत्नागिरीतल्या प्रत्येक प्रयोगाला हजर राहायला लागले आणि मास्टर दीनानाथांच्या पदांनी भारावून गेले. ब्रह्मकुमारी हे बलवंतचं शेवटचं गाजलेलं नाटक. त्याचे लेखक होते विश्राम बेडेकर. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी बेडेकरांनी लिहिलेलं हे नाटक अहिल्याच्या उद्धारावरचं हे पौराणिक नाटक आणि संगीत होतं मास्टर दीनानाथ मंगेशकरांचं. या काळामध्ये तत्कालीन मराठी संगीत रंगभूमीला मास्टर दीनानाथरावांनी ज्या अमूल्य अशा देणग्या दिल्या त्यापैकी एक देणगी म्हणजे गझल. त्यावेळेला मुंबई इतकी निराळी होती की रात्रसाठी एक स्ट्रीट सिंगर कुणी पोरगा पेटी घेऊन गायला यायचे. कोणी वरून त्याला पैसे टाकायचे. पण दीनानाथ त्यांना पैसे पाठवत नसे. त्या मुलाला ते वरती बोलवायचे आणि म्हणायचे मगाशी गझल म्हटलं तो म्हणून बघू. आणि ते त्याच्याकडनं तो गझल लिहून घ्यायचे आणि शिकायचे. समाईत गाणं ये मी दाता बसुया दाता बसुया बघत वाटत कले बघत वाटत कले मी दारी बसुया दारी बसुया. माझ्या तालमी घरी येऊन कोल्हटकर मामांनी घेतल्या होत्या आणि मला आठवतं की मला म्हणाले हां बोल. तर मी डायलॉग ऐकवत होते त्यांना. तर मला म्हणाले थांब थांब. तर मी घाबरले जरा कारण आम्ही त्यांना फार घाबरत असो लहानपणापासून. जरासा म्हणजे आमची माई नेहमी सांगायची तुम्ही जर काही दंगा केला तर मी कोल्हटकर मामांना बोलवेन असं. तर थोडासा असं एक भीत होतो आम्ही. तर मी गप्प बसले. हळूच म्हणाले तीच सवय आहे ना लवकर लवकर डायलॉग बोलायची आणि गाण्याची एकदम पहिल्यांदा एकदम म्हणाले ते तुझ्या बापाला हीच सवय होती आणि तो पण असंच डायलॉग भरभर भरभर बोलायचं आणि गाणं सुरू करायचं. तसं करू नकोस तू परत बोल. ती एक मला आठवण आहे म्हणजे त्यांची. आणि एक मात्र असा प्रसंग मला आठवतो की आम्ही पाचोऱ्याला होतो आणि संध्याकाळी असं कळलं की नारद आमचा आजारी पडलाय. तर बाबा म्हणाले मग आता नाटक बंद करावं लागेल ना. नारदाचं हे होतं त्याच्यात सौभद्र होतं. तर मी जाऊन बाबांना सांगितलं म्हटलं मी करते काम नारदाचं. तर ते हसायला लागले. ते म्हणाले तू एवढी मी तुझ्या समोर येऊन अर्जुन उभा राहणार तर कसं दिसणार आहे. तर मी म्हटलं बाबा तुम्ही बघा. त्यामुळे तुला पाठ आहे का नक्कल वगैरे. म्हटलं मला सगळं पाठ आहे गाणी पाठ आहेत आणि मी आता
मी जाऊन रिहर्सल केला आणि मी त्या बाबांना सांगितलं की म्हटलं आता तुमचं गाणं संपलं की माझं येणार पावन हवा म्हणा आणि म्हटलं माझी पैज आहे की मी आज वन्स मोर घेऊन येणार. आणि बाबा बघत उभे राहिले ते आतमध्ये विंग मध्ये, ते गाऊन जातात, त्यांचं एक शेवटचं गाणं येतं आणि त्यानंतर मी पावना वावना म्हणत बाहेर येते. ते पावना वावना मी म्हणत आले आणि मला खरंच वन्स मोर पडला. त्यावेळेला त्यांनी प्रयोग हे केले होते, गडकरीची पुण्यतिथी होती आणि गडकऱ्यांचे प्रवेश केले होते आणि काका नुपुराचं काम केलं होतं. हा, आणि मला कोल्हापूरहून आणलं. तेव्हा बाबा नुकते गेले होते, 42ला बाबांचं झालं आणि मी 43ला बॉम्बेत आले. तर मी भयंकर घाबरले होते, काही कल्पना नव्हती. तर मी तिथं गेल्यानंतर आधी एक अशी गंमत झाली की मी गात बसले होते आणि आपले कोल्हापुरी मामा ते ऐकत होते. तर ते म्हणाले शिशी शिशी काय गाणार ही मुलगी उद्या, आणि सकाळी गायचं होतं 9 वाजता इथं रॉयल ऑपेरा हाऊसला. तर मी घाबरले भयंकर, मी रडायला लागले. माझ्याबरोबर फक्त मावशी आली होती माझी आणि मी माझ्या काकाकडे उतरले आणि दुपारी मी अशी रडत रडत झोपले. आणि तुम्हाला गंमत सांगते, मला काय दिसावं, मी स्वप्न पाहिलं की सबंध धैर्यधराचा ड्रेस घालून बाबा चंद्रिका ही जणू म्हणतायत स्टेजवरती. आणि मी उठून बसले आणि मी मावशीला बोलून सांगितलं, म्हटलं बाबा चंद्रिका जणू म्हणत होते आणि तोच ड्रेस होता त्यांचा. तर ती म्हणाली ठीक आहे, मग ते तुझ्या पाठीशी आहेत, आता उद्या तू काही घाबरू नकोस, होईल बरोबर म्हणाल. आणि मी सकाळी गेले, तिथं कोणी माझ्याशी नीट बोलत पण नव्हता. मी जाऊन मामांच्या पाया वगैरे पडले आणि गायला बसले. पहिल्यांदा मी लाडकी असेचं थोडं गायले आणि नंतर दुसरं आणि एक गाणं गायले. पब्लिक म्हणाला आता आम्हाला प्रयोग काही बाकीचे प्रवेश नको, तिलाच आणा परत. एकतर बाबांचं नाव होतंच आणि मग मी येऊन दिव्य स्वातंत्र्य रवी गायले आणि गेले. चोवीस एप्रिल 1942 मास्टर दीनानाथांचं पुण्यात अकाली निधन झालं. लता दीदी, आशा दीदी, उषा दीदी, मीना दीदी आणि हृदयनाथ ही मुलं म्हणजे मास्टर दीनानाथांचे पंचप्राण होते. या मुलांना सुरांच्या स्वाधीन करून आणि स्वतःच्या सुरांना आपल्या मुलांच्या स्वाधीन करून मास्टर दीनानाथ इथून निघून गेले. घरामधला तानपुरा हा साधू पुरुष त्यांचं रक्षण करेल अशी मास्टर दीनानाथांची श्रद्धा होती. पुढे इतिहास घडला हे आपल्याला ठाऊक आहेच. माईंनी मुलांचं मनोबल उंचावत ठेवलं. लताजी मंगेशकर भारतरत्न झाल्या. आज दीनानाथांची मुलं भारतीय संगीत विश्वात जगामध्ये अढळ ताऱ्यांप्रमाणे तळपत राहिलेली आहेत. मास्टर दीनानाथांच्या जीवनपुष्पाच्या पाकळ्या अकालीच गळल्या हे खरं आहे, पण त्यांच्या मृत्युंजय संगीताच्या गंधानं श्री मंगेशाचा गाभारा मात्र अखंड भरून राहिलेला आहे.